नाही याची प्रेक्षकांना प्लीज काळजी घ्या. संघाचे संघ मालक जे व्यंकट पाटील आहेत त्यांनी बाजूला थांबायचं आहे. बाउंड्री रोपच्या बाहेर आपण थांबू नये. संघाची जर्सी आपण परिधान केलेली आहे. या दृष्टीने जर पाहिलं तर आपण खाली बसणं खुर्चीवर बसणं गरजेचं आहे. आपण थांबू नये. देवप्पा कित्तूरकर शंकर तोराळकर यांना विनंती करतो की पंडित नवलकर यांचं मालार्पण करून स्वागत करावं. सामन्याला सुरुवात होताना पाहतो आपण इथं सलामीचे षटक घेऊन येतो महेश. त्याचा सामना करेल सचिन झडंबेकर. पहिला चेंडू सन्मान दिलेला आहे. चेंडूला लेफ्ट केलेला आहे. गुड लेफ्ट. तर काही क्षणात आता मंगेला सर सुद्धा जोडले जातील आपल्याशी कॉमेंट्रीमध्ये. दुसऱ्या सेमी फायनलचा सामना सुरू आहे. पंडित नावलकरांचं स्वागत सुद्धा होत आहे. पहिला चेंडू दुसरी क्लीन बॉल झालेला आहे. सचिन मोठा धक्का धक्कांचा राजा. संतोष गावास येतोय. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल ती त्यांच्या संघ मालकांना कॅप्टनला प्रेक्षकांना सुद्धा कुठेतरी थोडस मिस्टेक झालेला आहे रनिंग मध्ये. पंडित नावलकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू होतोय. तीन बॉल खराब फटका. बॅक टू बॅक विकेट. चांगली सुरुवात सातारी स्पोर्ट्स आमटे संघाकडून. मोठा फलंदाज सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळालेला आहे. कुठेतरी एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. 2 विकेट्स गेलेले आहेत.
मारुती जगतापनं खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं. लेगस्टमच्या बाहेरील चेंडू वाईड घोषित केलेला पंचांनी आणि धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. पहिली धाव खातं खोललेलं अकाउंट ओपन केलेला 1 धावेच्या सहाय्याने, अतिरिक्त धावेच्या सहाय्यानं महेश कडून 2 मोठे धक्के पाहायला मिळालेले आहेत. बॅकफुटवर दिसतोय. जगतापचा संघ मात्र नक्कीच कमबॅक करेल. यावेळेस खराब चेंडू ऑफस्टमच्या बाहेरील शॉर्ट ऑफ लेन चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, तर षटक या ठिकाणी पहिलं संपलेलं आहे. 1 धाव आणि 2 गडी बाद. डीजे येऊया आपण या मॅचच्या दिशेनं. ऑलमनी क्रिकेट लीग 2025-26 सीझन 4 सेमीफायनल नंबर 2. याच्या अगोदर डीजे भाईरे गाणा बजायचा अप्पू राजा मैदानावरती दख्खनचा राजा खेळतोय. सुरुवात तितकी चांगली नाहीये, पण यातनं सावरायचं आहे, तुम्हाला सावरायचं आहे. परिस्थिती ज्यावेळेला विपरीत होते किंवा परिस्थिती थोडीशी आपल्या बाजूने येत नाही ना, थोडा वेळ जाऊन द्यायचा असतो. जशी वादळे येतात ना तशी वादळे निघूनही जातात, पण ज्यावेळेला मोठं वादळ येतं तेव्हा थोडासा आडोसा बघायचा असतो, थांबायचं असतं. वादळ निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा मार्गक्रमण करायचं असतं. आणि वादळं तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा पाहण्यासाठी येतात. तुम्ही परिस्थिती कशी हाताळता. ऑफस्टमच्या बाहेर बीट केलाय. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्यावेळेला फिल्डिंग आली त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की आमच्या मनासारखं झालंय, आम्हाला फिल्डिंग पाहिजे होती, आम्ही बरोबर टिचून मारा करणार. मनासारखं मिळालं आणि मनाजोगती गोलंदाजी फील्ड बॉलिंग सध्या सुरू आहे. संदीप 2 चेंडू निर्धाव हाताळल्या संदीप यांनी. या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी आमच्या गावचे निवृत्त जवान शंकर तुकाराम राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवरती विराजमान व्हावं. आज हळूहळू पाहुण्यांची मांदियाळी या मैदानाच्या दिशेने येताना दिसते आणि त्यांना विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा, आसनाचं व्हायचं आहे. कट करायचा होता लांबून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॅटेजी बनले. 4ही निर्धाव चेंडू आतापर्यंत संदीपनं हाताळल्यात. काय असं वाटतं दुसऱ्या षटक काय महत्वाचं आहे का? एक मॅडनवर पाहिलं, विकेटवाला पाहिलं, आताही पाहिलं तर हे षटक देखील त्याच दिशेनं चाललंय. या ठिकाणी कल्लाप्पा पाटील सुद्धा उपस्थित, आबनट्टी गावचे सुपुत्र, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. या ठिकाणी देवाप्पा कित्तूरकर यांना विनंती करतो की त्यांनी शंकर राऊत यांचं मालार्पण करून स्वागत करावं. कॅच सुटलाय, थोडस डोक्यावरती हात गेल्यात, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. चला विनायक राऊत आहेत. विनायक युवराज राऊत आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. धन्यवाद. सुंदर खोल स्वरूपाचा चेंडू होता, निर्धाव चेंडू.
परत एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. सुंदर सुरुवात आमटे संघाला आतापर्यंत. सुंदर शॉट. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आमटे संघाकडून. 2 गडी तंबूत परतलेले आहेत जगताप 11चे. कुठेतरी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. धाव संख्या मात्र 3. कुठेतरी खराब सुरुवात आतापर्यंत जगताप 11ला. कुठेतरी सेमीफायनलचं पूर्ण प्रेशर घेतलं आहे. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. डीजे वाले भाई भी बिल्कुल तूफान पे है. उनको पता आज भाई रंग भरना है. रंग भरायचे तुम्हाला, कारण तुमचं जसं डीजेचे गाणे वाजतील प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. प्रेक्षक आल्या तिथे रोजचं धकाधकीचं आयुष्य टेन्शन आहे ते घालवण्यासाठी आल्यात. चांगला खेळ बघण्यासाठी तिथे आल्यात. 4थ्या षटकाला होते सुरुवात. चांगली संधी होती पण ती गमावलेली आहे. तरी पण संपूर्ण प्रेशर अजून जगताप 11 संघावरती आहे. जसं रोज तुम्ही उल्लेख केला, प्रेशर तर नक्कीच आहे. दबाव आहे. सेमीफायनलचा मॅच आहे. दबाव येणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही ज्यावेळेला लीग स्टेजवरती खेळल्यात ना, ते 5 सामने, त्यानंतर सुपर 8चे सामने, आता तुम्हाला सवय व्हायला हवी दबावामध्ये कसं खेळायचं. त्याची सवय तुम्हाला करायची आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलात. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आणि क्रिकेटचा खेळच दबावाचा आहे. क्रिकेटचा खेळ प्रेशरचा आहे. हे प्रेशर कोण हाताळेल चांगलं, कोण कंट्रोल करेल, तो संघ पुढे जाईल. नक्कीच अगदी बरोबर बोलला तुम्ही. क्रिकेट अगदी हे माइंड गेम आहे. जेवढं प्रेशर तुम्ही घ्याल तेवढं प्रदर्शनावरती फरक पडतो. आणि नो मॅन्स लँड. कुठेतरी चांगली फटकेबाजी करायला हवी. जर धाव संख्या वाढवावी लागेल तर चांगली भागीदारी व मोठी फटकेबाजी करायला हवी जगताप 11 संघाला. ना अशा वेळेला जसं म्हणतात ना, कद बडा ना पद बडा. संकट के समय पे जो खडा ना वही सबसे बडा. अशा संकटामध्ये टीमच्या जोडीला कोण उभा राहतोय हे महत्वाचं आहे. अशा सिच्युएशन मध्ये क्लीन बॉल. आणि आता कुठेतरी संघाचा कर्णधार उतरत आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो का. बघा, डीजे वाले भाईने गाणं वाजवलं होतं. त्या चित्रपटाचं नाव होतं हम. का हम होतं माहितीये का, तिथे रजनीकांत असतील, अमिताभ बच्चन असतील, गोविंदा हे एकत्र होते. त्यामुळे ते हमचा तो उल्लेख केला गेला होता ना,
तो हम म्हणजे आपण सर्वजण आहोत. आता कॅप्टनला तेच करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, भाई हम आहे, आपण एकत्र आहोत, आपण एकत्र प्रयत्न केला तर याच्यामध्ये सक्सेस मिळू शकतो, आपण यशस्वी होऊ शकतो. कारण धराची आता परीक्षा आहे आणि साधी सुधी परीक्षा नाहीये, दॅट्स अग्निपरीक्षा. अग्निपरीक्षा आता मैदानावरती आहे. हीच अगदी बरोबर बोलला तुम्ही. आतापर्यंत जो जगताप इलेव्हन जो चांगली कामगिरी करून दाखवली होती नॉकआउट स्टेजेस म्हणा आणि सेमीफायनल मध्ये असे प्रदर्शन त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं. सुंदर एक प्लेसमेंट आणि एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. अक्षयवरती बरेच दारोमदार असणार आहे या सामन्यामधला. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. या 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 9 धावा. थोडीशी नाजूक आहे स्थिती, पण परिस्थिती सुधरेल, बदलेल या विश्वासानं राहायचं आहे. एक ऐकूया डीजे वरती संगीत. 4 षटक, स्कोर 9. जुदा जुदा आहेत. जसं या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान होते, तसं ते जुदा जुदा आहेत, अलग अलग आहेत. पण मैं खिलाडी तसा आहे, तर खिलाडी तुम्हाला बनावं लागणार आहे. तर अक्षयचा चित्रपट आला होता खिलाडी, फार फेमस होता, सस्पेन्स थ्रिलर होतं त्या पिक्चर मध्ये. तसा भाई खिलाडी बनना है आपको, आणि नुसतं खिलाडी नाही तर खिलाडियों का खिलाडी तुम्हाला बनावं लागणार आहे. आतापर्यंत केलेला प्रवास या दक्कनच्या राजा टीमनं, त्याच्यामध्ये आलेले चढ उतार आपण पाहिलेले आहेत. आता हा खरा कसोटीचा मिशन त्याकरता म्हणतोय अक्षय हुकमाचा एक काय या टीमचा. नक्कीच कुठेतरी अक्षयला ते आता करून दाखवावं लागेल. परत एकदा निर्धाव चेंडू कुठेतरी पूर्णपणे जगताप इलेव्हन संघाला बांधून ठेवलाय असं वाटतंय ना. असं वाटतं की आपण या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडताना बघितलाय. आता हा दुष्काळ पडलाय, हा दुष्काळ पडलाय. या क्षणाला जर पाहिलं तर धावा येत नाहीयेत. काय घडलंय, काय बिघडलंय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेला अक्षय आहेत. हमें सीधे साधे अक्षय अक्षय हे सीधे साधे अक्षय अक्षय तर कुठेतरी तेढ व्हावं लागेल. सुंदर सुंदर अप्रतिम. आता तरी कुठे सावरताना दिसतोय. या प्रकारची फटकेबाजी करून हळूहळू संघाला एक चांगलं होता. आता हाही अक्षय है, म्हणून मी म्हणलं की अक्षय भाई जब तक अक्षय है ना भाई, जगताप टीम का टाइगर जिंदा है भाई. टायगर जिंदा है. जोपर्यंत अक्षय आशा आहे, अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन आहेत, बऱ्याचशा आशा आकांक्षा अपेक्षा अक्षय वरती लाभल्या आहेत आणि त्याचा विकेट महत्वाचा आहे. टीमला जर पाहिलं तर आमटे टीमला त्याचा विकेट महत्वाचा आहे. श्री सातेरी स्पोर्ट्स आमटे टीमला त्याचा विकेट पाहिजे या क्षणाला. सुंदर सुंदर गोलंदाजी देवराजू द्वारा. 2 निर्धाव चेंडू त्याने आता टाकलेत. धाव संख्या 21 5 षटकांच्या समाप्तीनंतर. थोडासा उसंत मिळणार आहे कारण 5 षटकांचा खेळ संपलाय. थोडासाठी आपण थांबूया. डीजे वाले भाई एक गाणं ऐकूया. ट्रॉफीचा तोहफा कोण घेऊन जाणार, इथं त्याचं गाणं होतं आणि फार फेमस गाणं होतं. त्यामुळे तोहफा आज कोण या ट्रॉफीला हात लावणार.
जसा 25 डिसेंबरचा दिवस आहे, मी काल म्हटलं होतं क्रिसमस आहे, पण भाई आज किस्मत किसकी अच्छी आहे, नशीब कोणाचं आहे जे ट्रॉफी पर्यंत पोहोचणार. परत एकदा निर्धाव चेंडू, नाही एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. अगदी बरोबर म्हटला तुम्ही, कोण कुठला संघ ठरणार हा विजेतेपदाचा मानकरी. परत एकदा अक्षय स्ट्राईक वरती आणि मोठा झटका. ज्या विकेटची गरज होती आमच्या संघाला ती विकेट त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि मोठा फलंदाज तंबूत परतताना खराब खराब प्रदर्शन जगताप कडून. या प्रदर्शनाची अपेक्षा नव्हती. एकदम हा मॅचला जिंकण्यासाठी किमान 80+ धावा आवश्यक आहेत. भरत आला आपल्या रंगात आणि भरतनं ठोकलाय हा सिक्सर षटकार. सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. अगदी बरोबर. भरत मध्ये ती गुणवत्ता आहे फलंदाजीची. ना भरतचा खेळ पाहिला म्हणून तो भरत भरामध्ये येणं गरजेचं आहे, रंगामध्ये येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या विकेटसाठी गोलंदाज देखील प्रयत्न करतात. स्कोर 31-31. 6व्या षटकाचा खेळ. आखो टप्प्याचा चेंडू होता भाई, अशा वेळेला कसाही फटका केला, धावा येणं गरजेचं आहे. मच निडेड. बाय हुक बाय क्रूक, हुकचा चौकार. ट्रबलवाला खेळ आहे आणि बघूया आता ट्रबलवाल्या खेळामध्ये कसा खेळ बहरतोय ते. स्ट्रायकर एंडला भरत गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बीट आहे. डबल ट्रबलवाला आहे. ट्रबलिंग आहे थोडस, पण या ट्रबलिंग बाहेर यावं लागणार आहे या दख्खनचा राजा जगताप 11 संघाला. नक्कीच अगदी बरोबर बोलला तुम्ही. ट्रबल तर आहेच आणि यातून बाहेर कसं पडणार तेच बघण्यासारखं आहे. गोलंदाज महेश सुंदर. माइंडसेट महत्वाचा आहे. म्हणजे मी तुमच्या दिशेने येतो पुन्हा एकदा. माइंडसेट तुमचा अप्रोच महत्वाचा आहे. जसं म्हणता है ना, घर में आपके सोफा सेट हो, टीवी सेट हो, किचन सेट हो और क्रिकेट खेलते वक्त आपका माइंडसेट जरूरी है. माइंडसेट परफेक्ट पाहिजे. अगदी बरोबर बोलला तुम्ही. जर विचारधारा जर चांगली असेल तर कुठल्या पण संकटातून आपण बाहेर पडू शकतो.
चांगली संधी होती विकेट किपरला झेल टिपण्याची, पण ती गमावलेली आहे. थोडासा पुढे पडला, म्हणजे चेंडू ज्यावेळेला बॅटच्या खालच्या टोकाला लागतो ना बॉटमला, चेंडू डीप होतो, खाली येतो. जर बाहेरच्या वरच्या कडे लागला तर चेंडू वर उडतो. ज्यावेळेला बॅटच्या आतल्याकडे लागतो थोडासा डीप होतो, खाली जातो. हा चेंडू खाली गेला त्याच्यामुळे तो कॅरी झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन नाही विसरलाय. तुम्ही जसं उल्लेख केला विचारधारेचा, बिलकुल सोच का दायरा थोडासा बडा करने की आवश्यकता है. विचार थोडेसे वाढवा, सोच का दायरा बढाइए भाई. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालला बाउंड्री लाइन जवळ. आपकी सोच को बढ़ा दिए भाई, एक बार अपनी सोच बड़ी कर दी ना, बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच गोलंदाज गोल बॉल होता. एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. तर तुम्हाला काय वाटतं किती रनाचं आव्हान ठेवतील जगताप 11? 40 धावा झाल्यात, किमान अजून 40 धावा पाहिजे. जर एक आव्हान हो, तुम्ही 100चा प्रयत्न केला होता पण कदाचित प्लॅन हे तुमचा डिस्ट्रॉय झालाय. जसं तुम्ही उल्लेख केला होता की बचना, आता ते गाणं बरससाठी होतं बचना, पण बाई फसना भी नाही आहे. बचना भी है लेकिन फसना भी नाही आहे. ट्रॅप मध्ये नाही फसायचंय, जाळ्यामध्ये आपण फसायचं नाहीये. शेवटचा बॉल आहे 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. धावा दाबालकावरती 40, 4 गडी बाद 40 धावा. फटका खेळला, एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला विकेट. गडी बाद होतोय, टेन्शन तेच आहे, डिजिट वाढलाय गडीचा. विकेट, गडी बाद. आतापर्यंत 5वा गडी परत तंबूत परतताना जगताप 11चा अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे जगताप 11ची. नाही बघा, परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, जसं आपण चर्चाही करतोय, पण या परिस्थितीतनं बाहेर येऊ शकतो. हा आत्मविश्वास स्वतःने सांगायचा आहे, भाई मी हे करू शकतो, माझ्याने शक्य आणि मला करायचं आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट. मी डिझर्व करतोय, इथे या टप्प्यावरती पोहोचलोय, या सेमीफायनल मध्ये आलोय, हे मी डिझर्व करतोय. तीच कहाणी दुसऱ्या बाजूला सातारे स्पोर्टची आहे. आता भाई शिकंजा कस लिया है, पूरी तरह कस लीजिए. करायचा प्रयत्न होता मिड विकेटच्या रिझन, इथे संधी नाही द्यायची. जसं आपण म्हटलं होतं पायाला लागून चेंडू थोडासा गेलाय, एकाच्या जागी 2 धावांना रूपांतर होतं ना. ज्या वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती आपण इतका वर्चस्व दाखवता किंवा इतकं कंट्रोल देतात ना, मग त्याला परतण्याची संधी नाही द्यायची. जसं एखाद्या ठिकाणी म्हणतात बाबा परतीचे दोर कापून टाकायचे आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 42. नक्कीच नक्कीच जसं तुम्ही म्हटलं या परिस्थितीतून बाहेर पडावं लागेल, पण कुठेतरी लवकरच फटकेबाजी करायला हवी, नाहीतर सगळी षटकं संपून जातील. असं होता कामा नये. मिरग दाटून गेलो आणि बाबल्यान नंतर माटव बांधून घेतलं, असं होता कामा नये. तर मिरग चालू व्हायच्या अगोदरच माटक बांधून घ्यायला हवं जगताप 11ला. चांगला उल्लेख तुम्ही केला होता बाबा, वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा करू का उपयोग नाहीये. अब पस्ताय होय क्या बाई, चिडिया चिग गई के, तसा आहे. आणि सांगायचं बाबा ही मला सर्वोत्तम संधी आहे, याच्या पुढे संधी मिळेल न मिळेल, येईल न येईल, दॅट्स माय बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, ही माझी बेस्ट आणि कदाचित लास्टही असेल हे सांगायचं आहे. झेल उडतोय, झेल उडतोय, विकेट अजूनही गेट जात आहे. काय घडलंय या चेंडूवरती, विकेट, गडी बाद. म्हणजे ज्या सूर्याची ना, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो ना, हिवाळ्यामध्ये बाबा त्याला शोधत असतो, बाबा ये जरा. आज थोडंसं वेगळं आहे, फ्लॅग्स जे ध्वज आहेत ना थोडेसे कमी आहे. आज का दिन थोडासा निराला है, आज का दिन थोडासा निराला है. क्रिकेट का नूर बरसने वाला है दोस्तों. आणि सध्या कठीण परिस्थितीमधनं मार्ग काढण्याचा प्रयत्न
दख्खनचा राजा करतोय. 6वा गडी बाद झालाय. धावा आहेत 42-42. च्या अगोदर कदाचित इतक्या लोअर ऑर्डरला बॅटिंग आली नसेल, पण आता आली आहे. ही संधी आहे तुम्हाला. सुंदर प्लेसमेंट, एक धावावरती समाधान मानावं लागेल. सर जसं तुम्ही बघितलं पहिल्या मॅच मध्ये 100 धावा पार गेल्या होत्या आणि आता हा सामना एकदम अपोजिट दिशेने, दोन्ही सामने विचित्र दिशेने जात आहेत. काय वाटतं तुम्हाला? ना असं होतं, कधी कधी शेअर मार्केट वर जातो, कधी कधी खाली कोसळतो. पण खाली कोसळतो त्याचा अर्थ काय असतो? ज्यावेळेला वर जातो ना त्यावेळेला काय घडतं आणि काय नाही घडायचं नुसार बॉन्ड लाईनच्या जवळ हा चौकार आला. हे डीजे वरती ऐकूया आणि येऊया काय घडतं. शेअर मार्केट वाढती जातो ना, प्रत्येक जण विक्री करतो आपल्या शेअरची. पण ज्यावेळेला शेअर मार्केट खाली जातो ना, इन्व्हेस्टर तेच बघतो. ज्याला पैसा गुंतवायचा आहे ना त्याला शेअर मार्केट खाली गेलेला पाहिजे पैसा. आता शेअर मार्केट खाली गेलाय पण बॅट्समनला आपला गुंतवायचा आहे. इंटरेस्ट तिथे तुम्ही गुंतवणूक करा. कदाचित याच्या अगोदर तुम्हाला संधी मिळाली नाही अशी बॅटिंग करण्याची, पण भाई मौका मिला है. इस मौके को आपको भुनाना है. षटकांची संख्या जर पाहिली तर 8 षटकं संपल्यात. 47 धावा धापलकवरती आहेत. 6 गडी गेल्या. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना विपरीत चाललाय. जसं आपण मागच्या 6-7 दिवसात पाहिलंय असं नाही घडलंय. बघूया, एक डीजे वरती येऊया आणि पुन्हा एक देऊया. संदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सुंदर प्लेसमेंट आणि एकरी धावावरती समाधान मानावं लागेल. आणि मी काय म्हटलं होतं की बाबा ही संधी तुम्हाला आलेली सुवर्ण संधी असू शकते, त्याच्यामुळे इन्व्हेस्ट करा, धावा करा. आता धावा दापलकवरती त्या 48 इथून 100 होणार नाहीयेत. 80 होण्यासाठी पण जाम प्रयत्न करावा लागेल की किमान त्या 65-70 पर्यंत प्रवास तुम्हाला करायचा है. रिवर्स स्वीप, जब सीधी उंगली से घी ना निकले तो भाई उंगली को किया टेढ़ा. कुरकुरे कहते हैं भाई टेढ़ा है मगर मेरा है. चौकार. तुम्ही या 2 राहिलेल्या षटकातच कुठेतरी मोठी फटकेबाजी करायला हवी. जर एक सन्मानजनक धाव संख्या जर समोर ठेवावी असेल तर ह्या 2 षटकातच ती संधी उचलायला हवी फलंदाजांना. आणि मी काय म्हणतोय माहितीये का, तर त्या धावांना तुम्हाला गोलंदाजाला ताकद देतील, बळ देतील. जसं तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, मोठमोठी गाडी आहेत, इनोवा आहे, BMW आहे, पण त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल नसेल तर चालणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाला ते डिझेल पेट्रोलचं काम ना ते रन करतात. जर धावा केल्या तर तुमचे गोलंदाज काहीतरी करू शकतील, लढू शकतील. पण आता दुसऱ्या बाजूला श्री सातेरे स्पोर्ट्स आमटे सांगते की बाबा अब हम इनको मौका नहीं देंगे, अब इनको मौका नहीं देंगे. पूरी तरह पकड घट्ट बसवले या सामन्यावरती आमटेच्या संघानं. आई फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये. चेंडू चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, थ्रो आलाय आणि धावाच्या स्वरूपात विकेट बाद झालाय. गडी बाद. डीजे अपेक्षित नव्हतं. म्हणजे अल्फा मराठी चॅनल होतं मराठीचा, त्यावेळेला एक सिरियल होती, घडलंय बिघडलंय. आता पूर्णपणे बिघडलंय या क्षणाला. अगदीच बरोबर बोलला तुम्ही. परत एकदा
रिव्हर्स मारण्याचा संधीत एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. आमटे संघाचा आत्मविश्वास कुठेतरी उंचावलेला दिसतोय. नाही तो स्वाभाविक आहे. पण स्कोरबोर्ड वरती एकदा जाऊया. 9 षटकात संपल्यात. 54 6च्या सरासरीने धावा आहेत. काल एक सामना पाहिला होता असा 59 वाला, जो 60 धावांचा पाठलाग झाला होता. आताही तोच त्या दिशेने चाललाय. काय वातावरणामध्ये बदल झाला, तो फरकदार पडला. पण याच्या अगोदर मॅच झाला तिथे 105 धावा 6 धावांचा पाठलाग झालाय. की शॉर्ट सिलेक्शन चुकलं की आमटे संघाची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू घेण्यात आहे गोलंदाज. सॉरी, शेवटचं षटक विनायक. निर्धाव चेंडू. या टेनिस प्रकारे क्रिकेट फलंदाजीचं प्रदर्शन झालेलं आहे. नाही त्याला कारण आहे बघा. टेनिस क्रिकेटमध्ये असं 7 8 9 10 जास्त वेळा बॅटिंग येत नाही. बऱ्याच वेळेला नाही बघत आपण असं 7 नंबर 8 नंबर बॅटला थोडासा लागला साऊंड आला होता. गलीचा क्षेत्ररक्षक जाईल, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करेल, 1 धावाने स्कोर पुढे जाईल. 55. नक्कीच कुठेतरी जगताप इलेव्हनच्या गोलंदाजांना एक मोठं प्रदर्शन चांगलं करून दाखवावं लागेल. निर्धाव चेंडू. एक चांगलं षटक विनायक कडून. शेवटचं षटक आहे, कुठेतरी मोठी फटकेबाजी करायलाच हवी. सुंदर फटका आणि गडी बाद. तेवढ्या शॉट मध्ये पॉवर नव्हती, चेंडू सीमारेषा बाहेर गेला नाही. डीजे का म्हणजे तो आकाश चोप्राचा एक फेमस डायलॉग आहे बघा. राजा है तू यहाँ का, तुझे किसने कहा तू अनजान बन के आया कर, थामी है ग्राउंड की हुकूमत तू है, तू सुल्तान यहाँ का, ये सल्तनत है तेरी, तू भाई सुलतान बन के आया कर. तसा राजा आहे. पण भाई राजा आले आणि लगेच माघारी जावं लागलंय. नक्कीच हा राजा परत तंबूत परतताना कुठेतरी लिटल मास्टर म्हणून ओळखला जातो. हा फार जुना खेळाडू, पटकीतला खेळाडू तो. सुंदर फटका पण तितकाच आणि झेल सुटलेला आहे. तेवढं सोपं नसतं बॉलरला फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचं. आणि धाव संख्या 57. 10 षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा केल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो होईल न होईल, पण चांगल्या गोलंदाजीचे प्रात्यक्षिक श्री सातेरी स्पोर्ट्स आमटेच्या संघाने दाखवल्यात. आणि पहिल्यांदा असं घडलं की 7च्या आतमध्ये संघ रोखला गेलाय. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण ऑनलाईन युट्यूब वरती देखील पाहतात. ऑल मनी क्रिकेट लीग 2024 2025-26 चौथं पर्व आहे. आणि या पर्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावरती देखील चर्चा केली जाईल.
हायलाइट बघा, हायलाइट म्हणजे फक्त विकेटचीच हायलाइट होती, कारण भरपूर विकेट प्राप्त केल्या. कुणी फलंदाज जास्त तग धरू शकला नाहीये. अगदी टिचून मारा झाला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी बरोबर विदिन लाईन चेंडू हाताळले गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला बॅटिंग करण्याचा निर्णय केला होता टीमनं, दक्कनचा राजा जगताप 11 संघानं, आणि तो कुठेतरी थोडासा तर या आमच्या ओलमनी क्रिकेट लीग पर्व 4 साठी आमच्या गावचे एक शिक्षक जे रत्नागिरी लांजा इथं आपली नोकरी बजावत असतात ते चंद्रकांत गणपती साबळे यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही पूर्णपणे आभारी आहोत. सेरेमनीला काही कारणास्तव अनुपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमच्या गावातील एक अभियंता, राजर्षी शाहू स्कूलचे चेअरमन श्री तुकाराम हनुमंतराव साबळे यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्याचप्रमाणे हब नागेश मनेरकर, त्यांचं कायमच मार्गदर्शन आमच्या ओलमनी स्पोर्ट्स क्लबला लाभलं. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. आणि आपल्याला शिकण्यासारखं आहे. दुनिया माया जाल, त्या मायामध्ये फसायचं नाही, जाल मध्ये फसकायचं नाही. सचिनचा डान्स देखील पाहिला होता या गाण्यावरती. 57 धावा झाल्यात आणि 58 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. टोटल छोटा है लेकिन बैटल बड़ा हो सकता है. ओलमनी क्रिकेट लीग 2025-26 सेमीफायनल नंबर 2 चा मॅच आता पाठलाग केला जाईल. कबड्डी बॉक्स मध्ये आमच्या जोड्या श्री जॉईन होतील. अपना अपना यह अंदाज, गोविंदा फेमस डायलॉग है, अंदाज निराला है और जल्दी वक्त बदलने वाला है. असा बघूया अंदाज कोणाचा वेगळा दाखवला जातो. 58 धावांचा पाठलाग करायचा. माइंडसेट महत्वाचा आहे. इथून जर तुम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न केला कदाचित यश लाभेल दक्कनचा राजा जगताप 11 संघाला, कारण संघर्ष तुम्हाला प्रखर करावा लागेल. धावा आल्या नाही धावफलकावरती, ही तर नक्की वस्तुस्थिती आहे, पण वस्तुस्थिती बदलायची असेल, परिस्थिती बदलायची असेल तर तुमची मनस्थिती बदलावी लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्री सातेरी स्पोर्ट्स आमटे संघ, त्यांचं तर मनासारखं झालेलं आहे. प्रतिस्पर्धेला कमी धावांवरती रोखले, कमी रन मध्ये रोखले आणि आता फक्त त्यांना त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. पंचाकडे येतोय इशारा, लेट्स प्ले. त्याच वेळेला पाहिलं तर सन्माननीय राजीव शंकर चव्हाणजी हे देखील उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या सामन्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. शाहू आणि सागर डबल एस वाली आहे आणि डबल एस वाली जोडी आहे ना, ही आमटीची सक्सेसफुल जोडी आहे. ही डबल कार्यकर्त्यांना विनंती करतो की ज्या खुर्च्या आहेत त्या व्यासपीठावर आपण लावून घ्याव्यात. हळूहळू पाहुण्यांचं आगमन. बॅकपोर्टला गेला कट, स्क्वेअर कट, टकाटक पटापट स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषा पार, चौकार.
स्क्वेअर कट चौकार. पुन्हा एकदा स्लाइस कट करायचा होता गली क्षेत्रामधला चेंडू जोपर्यंत जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक राजू पोचतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण 5 धावा. माइंडसेट खांदे झुकून देऊ नका. बॉडी लँग्वेज बघा. इथे का खांदे झुकले का पुन्हा एकदा परत ना थोडंसं कठीण असतं. मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है लेकिन मन से हारा नहीं जीत सकता है. मनात ना हरून देऊ नका. विकेट आले गडी आला तुम्ही कमबॅक करू शकतील. दुसऱ्या बाजूला आमटेचा संघ आहे. या परिस्थितीला बघा मी विचार बोललो होतो की जर विकेट आला गडी आले मॅच मध्ये येणार. स्वीपचा फटका टॉप एज बिहाइंड द विकेट गडी बाद पहिला झटका. प्रत्येक जण आलाय. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल न होईल पण स्वप्न पहा. स्वप्न ती नाही जी आपण झोपल्यावरती पाहतो. स्वप्न ती जी आपल्याला झोपून देत नाही. त्याकरता मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण होत नाही ना तोपर्यंत थांबू नका. भाई पीछा करो स्वप्नों का. स्वप्नांचा पाठलाग करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ती पूर्ण होत नाही. कारण स्वप्नाला इंग्लिश मध्ये ड्रीम म्हणतात. DREAM स्पेलिंग भरपूर काही सांगून जातं त्या ड्रीमचं. डी तो डेडिकेशनचा असतो. आर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा असतो. ई तुमच्या एज्युकेशनचा असतो. ए तुमच्या ऍटिट्यूडचा आणि एम तुमच्या मोटिवेशनचा. पटका खेळायचा प्रयत्न जरूर केला. त्याच्यामुळे ड्रीम आहे अक्षरामध्ये सर्व काही आहे. डेडिकेशन आहे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमचं एज्युकेशन आहे तुमचा ऍटिट्यूड आहे आणि सर्वात मोटिवेशन एम आहे ना तो मोटिवेशन आलाय. त्याच्यामुळे सर्व काही त्या स्पेलिंग मध्ये दाखवून दिल्यात. स्वप्न पहा. आज कोणाचं स्वप्न पूर्ण होणार आणि कोणाचं स्वप्न भंगणार. अपील झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपला ज्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त झालाय. स्कोअर पाहिला तर जाऊन पोहोचला 6 वरती 5 वरती माफ करा 5 वरती झालाय. 58 धावाचा पाठलाग आहे. डीजे मस्त रेडी आहेत. हे गाणं ऐकूया येऊया पुणे. फक्त 12 ती कोण आहेत. एक तर नॉमिनेशन आले पहिला मॅच मध्ये जिंकून. एक तर नॉमिनेशन आपण पाहिलंय. आता दुसरं कोण येणार. अकोटप्यात चेंडू हुकचा प्रयत्न. चेंडू चालला पाठीमागे. पंचाकडे इशारा येतोय. 4 चौकार. संघाच्या पाठीराखे पाहतात तसा सावळे चॅलेंजरचा संघ पाहतोय. फायनल मध्ये त्यांच्या समोर कोण येणार त्याला टक्कर देण्यासाठी ते प्रतीक्षेत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द टोस टाचेवरती आले. ऑन द टोस आणि ऑन द टोस असताना कट केलंय चेंडूला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकार. खेळण्याचा प्रयत्न केला. बरोबर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्याच्या जस्ट बाजूने हे चेंडूला खेळले. स्कोर 13-13. मान्यवरांचं आगमन झाले व्यासपीठावरती. आता पुन्हा एकदा त्यापेक्षाही देखणा त्यापेक्षाही सुंदर. वा भाई वा. एक से बढ़कर एक. अजून एक चौकार. मधलं गाणं होतं गलती तो भाई गेंदबाज भी करे गलती. आको टप्प्याची गोलंदाजी करतात. अभी माफ नहीं करेंगे भाई. वहां तो माफ किया था राणा जी को. या माफ नहीं करेंगे. आको टप्प्याची चेंडू हाताळण्याची गलती वारंवार केली जाते गोलंदाजा मार्फत. हा फुलारले स्वीप. काय फलंदाजी चालले दोन्ही बाजूला. स्वीप केलंय स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चौकार.
याच अशाच खेळासाठी वापरल्या जातात. जसं गाणं वाजलं होतं डीजे वाले भाईने गाणं लगाता करून अर्जुन, आणि ही बघूया 21-21 धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शाहू सुंदर फलंदाजी करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलं, अप्पर कट केलं. या चेंडूला पायावरचा चेंडू होता, त्याला स्वीप केलं गेलं होता चौकार. चारी बाजूला फटक्यांची अक्षरशः उधळण. पुन्हा एकदा पाठीमागे गेला, जागा बनवून केलाय, अलंग द ग्राउंड जमीन लगत चेंडू चाललाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन लावण्यात आलेलं होतं. फटक्यांची मुक्त असताना उधळण केले, जसं आपण होळीला रंगांची उधळण करतो, रंगबेरंगी पाहतोय तसा फटक्यांची उधळण. स्कोर 22, एक गडी बाद 22. नक्कीच जर पाहिलं तर वन साइड मॅच होताना पाहायला मिळते, मात्र कमबॅक करावी लागेल दक्कनचा राजा जगताप एलेव्हन संघाच्या दृष्टीने पाहिलं तर. यावेळेला सुंदर फटका येतोय, यावेळेस सुरतच्या मॅचमधून चौकार येतोय. 4 धावा पॉइंटच्या दिशेने कट केला होता चौकारासाठी. वाले भाई देखा बाबूजी धीरे चलो, लेकिन ये से सातेरी स्पोर्ट्स है भाई, ये धीरे नहीं चलेंगे, तेज चलेंगे, तेज चलेंगे. आखो डब्यात चेंडू, यावेळेला सूरज होते, सूरजच्या बॅटमधला चौकार. स्कोर झालाय तो 26. 26 धावा धावफलकावरती 58 धावांचा पाठलाग आहे. हे थोडेसे तेज चलते. दोघांनी जर पाहिलं तर सूरज आलाय, एक सूर्य आपल्या डोक्यावरती आहे, दुसरा सूरज मैदानावरती आहे. आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कर्णधार स्वतः आल्यात, अक्षय. काहीची अपेक्षेनुसार कामगिरी झाले. भाई ये खेल नहीं रहे, अब ये खिलवाड़ कर रहे. समोरच्या संघाच्या बाबतीमध्ये येत भाई खेल नाही रहे, ये खिलवाड़ कर रहे. जॉईंट होतात. पहिला तर धावा आल्या नाही, रन आल्या नाहीये. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जशा अप्रोचने सध्या श्री सातेरी स्पोर्ट्स आमटेचा संघ खेळतोय, अप्रोच महत्वाचा होता. भलेही छोटं टोटल होतं, पण आक्रमक सुरुवात आमटेच्या संघाने केली. पुन्हा एकदा स्वीप. इसीलिए मैंने कहा था ना भाई, ये खेल नहीं रहे, खिलवाड़ करे, ये मारते कम और घसीटते ज्यादा है. आज चौकार. एकतर्फा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. शाहू 100 खेळतो, चांगले फटके येतात त्याच्या बॅट मधून. आणि काय झालंय म्हणजे एक्साइटमेंट का नाही करणं, जसं तुम्ही वन साइड हिरो आहे, तसा हा मॅच पण वन साइड चाललाय थोडासा. म्हणजे बॅटरी पण थोडीशी एक्साइड वाली असते बघा, मोठी बॅटरी असते बघा, एक्साइड कंपनीची असते. तसा जर इथे विकेट आला तर कदाचित प्रेक्षकाला थोडीशी एक्साइटमेंट येईल आणि मॅच मध्ये रंगत देखील येईल. नक्कीच जर पाहिलं तर विकेट येणं महत्वाचं आहे. सामन्यामध्ये जर कमबॅक करायची असेल तर विकेट येणं महत्वाचं आहे. मात्र जर पाहिलं तर धावा पाहिजे, त्या 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला फुल स्वीट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेंथवर खेळणं गरजेचं आहे. आपली जी स्ट्रेंथ आहे, बॅटिंग स्ट्रेंथ आहे शाहूची आहे, ती ऑफ साईडच्या दिशेने चांगले फटके खेळतो, ऑन साईडलाही चांगले फटके खेळतोय. मी स्विच कधी पाहिला नाही शाहूच्या बॅटमधून, यावेळेला मात्र तो ट्राय करताना पाहायला मिळतोय. ना आता जमाना थोडासा फॅन्सी ड्रेस वाला आहे ना, तर फॅन्सी स्टोक पण पाहायला मिळतात. कपडे पण फॅन्सी असतात, टी शर्ट बघा बदललेत. हा जसा तुम्ही उल्लेख केला होता, ऑफ साईडला बाबा खतरनाक खेळतात. हा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार.
सोडलेला आहे तरी सामना त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर यावेळेला स्लोवर खोलवर टप्प्याचा चेंडू स्लोवर होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेऊन थर्ड शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबालवरती 1 गडी बाद, 38-20 धावांची आवश्यकता आहे. ईश्वर वाडेकर तर नवा गोलंदाज होतो संतोष गवस. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. धावा मात्र ज्या जमवल्या होत्या त्या फार तोकड्या होत्या. तोकडं आव्हान होतं, छोटस आव्हान होतं आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. गुरु गावडे येतोय, झेल टिपतोय आणि गडी बाद होतोय. एक धक्का कमबॅक होतोय का पाहूया. 38 धावा, 2 गडी बाद. तुकाराम साबळे यांचं मालार्पण करून स्वागत करावं. तुकाराम हनुमंतराव साबळे आमचे मार्गदर्शक, राजर्षी शाहू स्कूलचे चेअरमन यांचं मालार्पण करून स्वागत करावं. तिथे स्वागत होणार आहे. तिथे गोलंदाजचं स्वागत केलंय षटकारानं 86. अशी बनवाबनवी जसा फेमस चित्रपट पाहिला लेखबाईचा इशारा नक्कीच होईल. एकतर्फी सामना धावफलकावरती नजर टाकूया. 45-45. तर या ठिकाणी स्वागत होत आहे मान्यवरांचं. आमच्या मंडळाचे अध्यक्ष, ओलमणी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष श्री संजय केदार राऊत हे मान्य श्री तुकाराम हनुमंतराव साबळे यांचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावचे एक ज्येष्ठ पंच आणि आमचे मार्गदर्शक नागेश रामचंद्र मनेरकर यांचंही संजय राऊत यांनी मालार्पण करून स्वागत करावं. त्यावेळेस चेंडू होता खोलवर टप्प्याचा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता पॉइंट गलीच्या दिशेनं. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होताना गजानन चव्हाण आमच्या गावातील युवा कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतंय. त्यांचं सुद्धा संजय राऊत यांनी मालार्पण करून स्वागत करून द्यावं. मात्र औपचारिकता बाकी आहे असं मला वाटतं. जर पाहिलं तर अजूनही 12 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल आणि अंतिम फेरीत जर धडक मारायची असेल तर ती सातेरी स्पोर्ट्स आमटे संघाला. यांचं सुद्धा मालार्पण करून स्वागत करावं असं मी संजय राऊत यांना विनंती करतोय. बारा धावांची आवश्यकता आणि बॅटची कड घेऊन गेलेला चेंडूने अक्षय जगतापला एक विकेट घेतलेली आहे. गडी बाद होताना महेश तंबूत परततोय. 12 धावांची गरज आहे. मात्र अशा प्रकारच्या फटक्यांची गरज नाही आहे. एकेरी दुहेरी धावांवरती भर देणं गरजेचं. आणि अशोक गावकर हे सुद्धा खुश दिसत आहेत. ते संघमालक आहेत सातेरी स्पोर्ट्स आमटे संघाचे. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी सगळं सांगून जाते. त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल बघितले तर बाबा एकदम ती क्लोजअप वाली स्माइल आहे. जसं क्लोजअप मध्ये येते ना तशी ती स्माइल आहे चेहऱ्यावरती. कारण एक संघमालक आहेत. टीमची बांधणी, उभारणी, प्लेअरची सगळी निवड या सर्वांसाठी केलेली मेहनत कदाचित फळाला आली. त्यामुळे ते चेहऱ्यावरती
स्मिता हास्य आहे. नक्कीच नक्कीच. त्याचप्रमाणे या ठिकाणी मारुती जुवाडकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करते त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी होती, मात्र योग्य ठिकाणी फेकी करणं गरजेचं होतं. थ्रो जो होता तो नॉन स्ट्रायकर यांना होणं गरजेचं होतं. जसं म्हणजे मुंबईवरून आलं तर बेळगावला 5च्या डब्यात बसावं लागतं, जेणेकरून पुढे बस स्टॉप कडनं इथे येता येतं. इथे लॉंग होतं, दुसऱ्या बाजूला थ्रो येणं अपेक्षित होतं, तो नाही झाला. पण बॉडी लँग्वेज पूर्णपणे दाखवून देते की मॅच आता त्या बाजूला चाललाय. पण अक्षय प्रयत्न करतोय, असं नाही की प्रयत्न नाही करत आहे. खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा 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 पार होतोय का नाही होत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं सचिन कडून. 2 धावांनी स्कोरवर होती, नजर टाकूया 49 49. अजूनही जर पाहिलं तर मात्र 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्लोवर होता चेंडू आणि चेंडूला स्विच हिट केलेला आहे षटकारासाठी. आता मात्र सुरुवात होईल. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे, मैदान सोडून बाहेर जाऊ नये. मतलब आपण इथेच कुठेतरी स्थिरावायचं आहे. 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 2 वाजता आपण ग्राउंडवरती रिपोर्टिंग व्हायचं आहे. टॉस होईल, त्यानंतर 10 मिनिटात सामन्याला सुरुवात होईल. डॉक्टर महेश हनुमंत जांभोटे यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. स्लोवर चेंडू आणि चेंडूला पाठवलेला मिड विकेट, सीमारेषा पार षटकार. आणि या ठिकाणी दुसरा संघ सुद्धा फायनलच्या दिशेने आलेला आहे, फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, तो सातेरी स्पोर्ट्स आमच्या संघानं.